कैरीची चटणी तर आपण नेहमीच बनवतो, पण आज आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने कैरीची चटणी बनवलेली आहे। आंबट, गोड, तिखट आणि चटपटीत चवीची ही कैरीची चटणी बनवून तयार आहे। तर तुम्ही सुद्धा अशी ही आंबट, गोड, तिखट कैरीची चटणी एक वेळेस नक्की करून पहा। चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर, भाताबरोबर सुद्धा खायला खूपच छान लागते। नमस्कार, सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। या अगोदर आपण कैरीची तिखट चटणी कशी करायची याची रेसिपी अपलोड केली होती। तर आज आपण कैरीची आंबट, गोड आणि तिखट चटपटीत चवीची ही चटणी कशी बनवायची ते बघणार आहेत। नेहमीप्रमाणे रेसिपी एकदम साधी सोपी आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब आणि लाईक करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता सगळ्यात अगोदर कैरीची चटणी बनवण्यासाठी आपण इथे 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत। आता उन्हाळा सुरू झाला आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कैरी आलेली आहे। तर कैरी घेतली। आता ही कैरी आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि यावरची साल काढून घ्यायची आहे। आता चटणी बनवण्यासाठी गॅसवरती मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे। तेल आपल्याला अगदी जास्त कडकडीत तापवायचं नाही, मध्यमच तेल तापवून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं टाकून घेऊयात। लक्षात असू द्या, आपल्याला जिरं जे आहे ना ते जास्त करपवायचं नाही, नाहीतर चटणीला चांगली टेस्ट येणार नाही। 1 चमचा आपण जिरं घेतलं होतं, तर 1 चमचा आपण इथे बडीशोप घेतली आहे। थोडंसं छान असं मिक्स करून घेऊयात। आता ही जे बडीशोप आणि जिरे जर जळाले तर चटणीला चव लागणार नाही चांगली। आपण जो आंबा घेतला होता त्यावरची साल काढून घेतली आणि एकदम पातळ स्लाइडमध्ये असा आंबा आपण एकदम बारीक असा चिरून घेतला आहे। हवं तर तुम्ही जाडसर किसणीने किसून सुद्धा घेऊ शकता। आता गॅसची फ्लेम मी अगदी मध्यम ठेवली आहे आणि मध्यम आचेवर हा जो आंबा आहे ना तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तर छान असं बडीशोपमध्ये आणि या जिऱ्यामध्ये आपण मिक्स करून घेऊयात। तुम्ही हवं तर इथे बडीशोप आणि जिऱ्याची पावडर सुद्धा टाकू शकता किंवा अगदी दरदरीत कुटून सुद्धा यामध्ये टाकू शकता। गॅसची फ्लेम आपण मध्यम ठेवली आणि छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये आपण चवीपुरतं काळं मीठ वापरणार आहेत। जर तुमच्याकडे काळं मीठ असेल तर टाका, नसेल तर तुम्ही आपण रेग्युलर जे भाजीसाठी मीठ वापरतो ना ते सुद्धा टाकलं तरी चालतं। आता काळं मीठ टाकलं की परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्ही कधी अशी कैरीची आंबट, गोड, चटपटीत चटणी खाल्ली आहे का? मला नक्की कमेंट करून सांगा आणि जरी खाल्ली नसेल ना तर या उन्हाळ्यामध्ये अशी ही चटणी नक्की करून बघा। आता कैरी आपण चांगली मिक्स करून घेतली की या कढईवर एक झाकण ठेवूयात आणि ही कढई छान अशी आपण वाफवून घेऊयात, कारण या आपण चटणीमध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाहीत। जर तुम्ही पाण्याचा वापर केला तर ही चटणी जास्त दिवस टिकणार नाही। वाफेवरच ही कैरीची चटणी आपल्याला बनवायची आहे। मध्ये मध्ये आपल्याला सारखं त्याला हलवत राहायचं आहे, नाहीतर खाली जी कैरी आहे ना ती आपली करपू सुद्धा शकते। आता एक 5 मिनिट वाफेवर ही कैरी आपण शिजवून घेतली। आता झाकण काढून घेऊयात आणि परत ही कैरी चांगली मिक्स करून घेऊयात। आता बघा, सुरुवातीला आपली कैरी कशी होती आणि आता किती छान अशी वाफवून तयार झाली आहे। तर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण गूळ टाकणार आहे। तर इथे मी अर्धी वाटी गूळ जो आहे तो एकदम बारीक असा चिरून घेतला आहे आणि गूळ आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा। गूळ टाकला की परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात। आता इथे आपले गुळाचे छोटे छोटे खडे आहेत, तर गूळ जो आहे ना तो या आंब्यामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला विरघळवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही इथे साखरेचा सुद्धा वापर करू शकता आणि थोडंसं गोड आवडत असेल तर अजून गूळ वाढवू शकता किंवा साखर सुद्धा वाढवू शकता। इथे मी साखरेचा वापर न करता गुळाचा वापर केला आहे। आता गूळ आपल्याला यामध्ये पूर्ण विरघळेपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं आहे। गॅसची फ्लेम आपण अगदी मध्यम ठेवली आहे। आता बघा, हळूहळू गूळ जो आहे ना तो पूर्णपणे विरघळलेला आहे आणि छान असं गुळाचं पाणी झालं आहे। मध्यम आचेवरच या गुळाच्या पाण्यामध्ये ही कैरी जी आहे ना ती आपण 1-2 मिनिट छान अशी शिजवून घेऊयात। हाय फ्लेम आपल्याला करायची नाही। जर तुम्ही
मोठी आच केली तर जे आपलं कैरी आहे ना ती जास्त करपूसुद्धा शकते. आता याला अजून थोडीशी तिखट चव यावी यासाठी इथे मी लाल तिखट वापरला आहे. इथे मी बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरलं आहे. यामुळे रंग छान येतो आणि दिसायलासुद्धा छान दिसते. शिवाय ही थोडीशी कमी तिखट असते. अर्धा चमचा इथे मी लाल तिखट टाकलं. परत हे आपण चांगलं मिक्स करून घेऊयात. आणि इथे बघू शकता तुम्ही ही कैरीची आंबट गोड चटपटीत चटणी तयार झाली आहे. आता याला आपल्याला जास्त वेळसुद्धा शिजवायचं नाही. जर तुम्ही जास्त वेळ शिजवलं ना तर हा पाक पूर्णपणे आटू शकतो. त्यामुळे आपल्याला अगदी 1-2 मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे. आता बघा इथे आपण गॅस बंद करून घेतला आणि आता ही जी चटणी आहे ना ती आपण एका दुसऱ्या वाटीमध्ये सर्व केली आहे. इथे आपली कैरीची आंबट गोड तिखट चटपटीत ही चटणी बनवून तयार झाली आहे. ही चटणी तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता. खायला खूपच अप्रतिम लागते. शिवाय तुम्ही ही जी चटणी आहे ना एखाद्या हवाबंद डब्यामध्ये एक 15 ते 20 दिवस आरामात टिकते. फ्रीजमध्ये आपल्याला ही चटणी ठेवायची आहे. अगदी आरामात ही चटणी टिकते. तुम्ही डब्याला देऊ शकता किंवा चपातीवर थोडीशी पसरवून याचा रोल करून जर दिलात ना तर मुलांना खूपच आवडेल. तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुम्हीसुद्धा एक वेळेस अशी ही आंब्याची आंबट गोड तिखट आणि चटपटीत ही चटणी एक वेळेस नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.